शेतकरी मित्रांनो, सर्व मसाल्यांमध्ये प्रामुख्याने वापरले जाणारे शेती उत्पादन म्हणजे अद्रक. महाराष्ट्रातील प्रमुख नगदी पिकांपैकी एक म्हणजे अद्रक किंवा आले. मित्रांनो, अद्रक पिकाचे भरघोस उत्पादन कसे घ्यावे, लागवडीपूर्वी शेतीची मशागत कशी करावी, लागवड कशी करावी, बियाणे किती लागते आणि प्रति एकरी चालू बाजारभावानुसार येणारा खर्च आणि मिळणारे उत्पादन किती याची माहिती घेण्यासाठी आपण आलेलो आहोत सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यामधील हेळगावमधील प्रगतशील शेतकरी श्री शिवाजी सूर्यवंशी यांच्या अद्रकच्या शेतामध्ये. मित्रांनो, श्री शिवाजी सूर्यवंशी मागील 15 वर्षापासून अद्रकची शेती करत आहेत. प्रत्येक वर्षी अद्रकचे विक्रमी उत्पादन ते घेत आहेत. तर मग त्यांच्या अद्रकच्या विक्रमी उत्पादनाचे काय तंत्रज्ञान आहे याची माहिती घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत संपूर्ण पहा. मित्रांनो, सबस्क्राइब करा बळीराजा स्पेशल यूट्यूब चॅनलला आणि शेजारील बेल आयकॉन दाबून नवीन व्हिडिओ सर्वांत आधी पहा. सूर्यवंशी राजे नमस्कार. नमस्कार साहेब. सूर्यवंशी राजे, आपली एकूण शेती किती, त्याच्यामध्ये पिकं कोणकोणती घेत आहोत आणि आत्ता आपण ज्या अद्रकच्या प्लॉटमध्ये उभे आहोत तर ही शेती आपण किती वर्षापासून करत आहात? माझी टोटल क्षेत्र जर पाहिलं तर माझी टोटल क्षेत्र 18 एकर जमीन आहे. तर त्याच्यामध्ये माझी मूळ पिकं जर बघितली तर एक आला आहे, ऊस आहे, केळी पण आहे आणि पपईचं पण पीक घेतो आपण. आणि आल्याचा जर विषय जर घेतला तर गेली आज 15 ते 20 वर्ष झाली हे मग आमचं आवडतं पीक आहे. आणि गेली 20 वर्षापासून आमचं पारंपरिक पीक जर बनलं तर आम्ही फर्स्ट प्रायव्हेट आल्याला देतोय. सूर्यवंशी राजे, मागील 15 वर्षापासून आपले पारंपरिक पीक म्हटलं तर आल्याची शेती आणि आजचा हा जर प्लॉट पाहिला तर 25 मेची लागवड तुमची, 90 दिवसांमध्ये हा प्लॉट कमरेच्या वर लागतोय. हा एकदम सर्वोत्कृष्ट प्लॉट तुम्ही आणण्या पाठीमागं काय रहस्य आहे? रहस्य निश्चितच सांगेन, पण हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा तर त्याचं काहीतरी तुम्हाला ज्ञान भेटेल. सूर्यवंशी राजे, अद्रकची शेती करत असताना लागवडीपूर्वी कोणती मशागत करावी लागते आणि त्याच्यामध्ये कोणती काळजी घ्यावी लागते? सर्वप्रथमतः आल्याची जर आपल्याला नियोजन जर करायचं असेल तर त्याच्या पाठीमागे 1 वर्ष जावं लागतं. की जर आपल्याला ह्या प्लॉटमध्ये जर आपल्याला पुढल्या वर्षी आलं हे नगदी पीक घ्यायचं असेल तर त्याच्यामध्ये आपण नक्की बिवड कुठल्या पद्धतीचा करतोय, ऊसाचा करतोय, शाळवाचा करतोय, हरभऱ्याचा करतोय, गव्हाचा करतोय, हा सर्वप्रथमतः अधिकार चॉईस करणं आहे. तर सगळ्यात बेस्ट जर पुढल्या वर्षी जर 2024ला जर कुठल्याही शेतकऱ्याला जर आलं पीक ही जर चॉईस करायचं असेल तर त्याच्यामध्ये सगळ्यात बेस्ट शाळू आणि हरभरा याचा बिवड जर केला तर सर्वोत्तम फायदा आल्याला बेनिफिट चांगला मिळतो. आणि लागवडीपूर्वी जी शेतीची मशागत केली जाते त्याच्यामध्ये काय काय करावं लागतं? जर शाळवाचं पीक घेतलं आणि हरभऱ्याचं पीक जर घेतलं आपण तर त्याची पूर्णपणे सिंगल पारी पलटी मारावी. सिंगल पारी पलटी मारल्यानंतर 1 महिना रान तापून द्यावं. त्याच्यानंतर आपली रेग्युलर सरी म्हणजे कमीत कमी 2.5 ते 3 फुटाची सरी असते, जुनी पद्धत, ती पद्धतीनं सरी सोडावी. ती सरी 15 दिवस हाय अशी टेम्परेचर मध्ये वाळून द्यावी. त्यानंतर त्यांनी रोटर मारावा. परत ज्या ती माती किंवा ढेकळ वगैरे सर्व परत फुटले जाते तर त्याच्यानंतर परत आणखीन सरी टाकावी. कारण का, रानातली बुरशी ही या टेम्परेचरमुळे किंवा या वातावरणामुळे मरून जाते आणि आल्या पिकाला जो पुढे होणाऱ्या रोगाचा प्रादुर्भाव हा कमी प्रमाणात येऊ शकतो. म्हणून म्हणजे मशागतीची पूर्णपणे काळजी जर घेतली तर आल्या पिकाला सड लागणे, मुळकूज होणे त्याचा दुष्परिणाम होत नाही. सूर्यवंशी राजे, सर्वसाधारण नवीन शेतकरी आणि त्या शेतकऱ्याला 1 एकराची लागवड करायची असेल तर त्या 1 एकरासाठी त्याला बियाणं किती लागेल आणि त्याची लागवड त्याने कशा प्रकारे करायला पाहिजे? सर्वप्रथमतः जर विचार जर केला तर सर्वप्रथमतः त्याने निरोगी बियाणे हे पहिल्यांदा चॉईस करणं गरजेचं आहे. जर एखादा नवीन शेतकरी जर मार्केटमध्ये आल्यामध्ये जर उतरत असेल आणि त्याला जर बियाणं उपलब्ध जर नसेल होत तर माझा नंबर हा व्हिडिओमध्ये मी देत आहे. त्या नंबरवरती त्याने माझ्याशी संपर्क साधावा. त्यांना मी निरोगी आणि उत्कृष्ट प्रकारचं बियाणं उपलब्ध करून देण्याचा मी सदैव प्रयत्न करीन आणि त्याच्यानंतरही त्यांना मी चांगल्या प्रकारे असं मार्गदर्शन करीन. तर एकरी आपल्याला कमीत कमी 2.5 गाड्या 2.5 टन इतका माल आपल्याला एकरी लागतो. लागवड करण्याची पद्धत कशी असते? लागवड करण्याची पद्धत अशी आहे, आता नवीन माध्यमातून जर बघितलं तर आता आपण
सायन्स इतकं फास्ट चाललेलं आहे की पूर्वी जर बघितलं तर आलीची लागण ही बेड पाटात होत होती, वाप्या पद्धतीनं केली जात होती. आता सायन्स आणि शेतकरी सुद्धा खूप हुशार झालेला आहे. त्याला नाव ठेवून चालणार नाही, कारण ज्या वेळेस वाप्यामध्ये लागण केली जात होती त्यास आल्याची सड लागणे, मर लागणे आणि मूळ कूच होणे याचं प्रमाण जास्त होत होतं. म्हणून शेतकऱ्याने आता नवीन फॉर्म्युला अंमलात आणलेला आहे. 4.5 फुटी बेड वरती 2 कुडीची लागण हा उत्कृष्ट आणि चांगला फायदा आहे, कारण त्याच्यातून मरकूच लागत नाही. पाण्याचं प्रमाणामुळे सर किंवा मूळ कूच होण्याच्या प्रमाणातून प्लॉट चांगले राहते. 2 कुडीची पद्धत म्हणजे 2 कंदामधील अंतर किती येतं? 2 कंदामधलं 18 सेंटीमीटर आणि 2 जोड ओळीतलं अंतर 3 इंच. ओके. सूर्यवंशीराजे, 1 एकर अद्रक शेतीच्या आजच्या बाजारभावानुसार येणारा खर्च किती आहे? आजचा बाजारप्रमाणे जर विचार जर केला तर बियाणे, ठिबक, बाकी अन्य सगळ्या जर गोष्टी घेतल्या म्हणजे बेसळ डोस, खुरपणी म्हणजे सर्व जर खर्च जर घेतला तर कमीत कमी एकरी 3 लाख रुपये खर्च आहे आजच्या बाजारप्रमाणे. आणि आजच्या बाजारभावानुसार 1 एकरामधून जे उत्पादन मिळणार आहे आपल्याला, तर त्याची होणारी रक्कम किती असते? कमीत कमी 30 लाख रुपये तरी अपेक्षा ठेवावी आजच्या बाजारभावात. आजच्या बाजारभावाप्रमाणे. आणि आजच्या बाजारभावातून झालेला खर्च 3 लाखाचा आपण 5 लाख धरू, जास्त पकडला बरोबर, तरी त्याची शिल्लक किती राहू शकते? 30 लाख रुपये आपल्याला बँक बॅलन्स राहायलाच पाहिजे 1 एकरामध्ये. 1 एकरामध्ये. आता हे अद्रकचं जे पीक आहे तर याचा पूर्ण कालावधी किती असतो? 9 महिने. 9 महिन्यापासून पुढे तुम्ही 1.5 वर्षापर्यंत म्हणजे 18 महिने तुम्ही ठेवू शकता. त्या कालावधीमध्ये उत्पादन वाढत जातं का? ऑटोमॅटिक. व्हिडिओच्या सुरुवातीला आपण शेतकऱ्यांना सांगितलं होतं की गेल्या 15 वर्षापासून आपण अद्रकची शेती करतोय आणि चालू वर्षाचा हात फक्त 3 महिन्याचा प्लॉट कमरेच्या वर जवळपास छातीच्या लेवलला लागतोय. तर याच्या मागचं रहस्य काय आहे ते आता तुम्ही सांगावं. ह्याच्या पाठीमागचं रहस्य जर बघितलं तर आपल्या महाराष्ट्रामध्ये कर्तव्य स्फूर्तीचे आपण बरेचसे प्रोडक्ट आपण वापरतोय. त्याच्यामध्ये त्यांचं मायक्रोन्यूटन आहे कॅस्पर डीएफ. ही जर बॉटल बघितली तर चांगल्या प्रकारे त्यांचं मायक्रोन्यूटन चिलेटेड बेस मध्ये आहे, यामुळे चांगला रिझल्ट एक प्रकारे त्याला मिळू शकतोय. शेतकरी मित्रांनो, कॅस्पर डीएफ हे सर्व पिकांसाठी उपयुक्त आहे. पिकामधील मायक्रोन्यूट्रिएंट डेफिशियन्सी भरून काढते, पिकामध्ये काळोखी मेंटेन ठेवण्याचे काम करते, पांढरी मुळी सतत चालू ठेवते, पानाची कॅनोपी चांगली ठेवते, तसेच झाडाची उंची वाढवायचे काम करते, फळांना आणि पिकाला शायनिंग आणि चकाकी आणते. त्याच्यानंतर त्यांचं वंडरफुल एक टॉनिक आहे, PRG म्हटलं जातं त्याला. त्या माध्यमातून ह्याला आपल्याला हे आपण कमीत कमी ह्याच्या 2 फवारण्या आपल्याला झालेल्या आहेत आतापर्यंत. तर ह्या फवारणीच्या माध्यमातून हे तुम्ही बघू शकता की कर्तव्य स्फूर्तीचं वंडरफुल आहे. वंडरफुल हे सर्व पिकांस उपयुक्त असे टॉनिक आहे. पिकास सर्वाधिक कळी काढण्यास उपयुक्त आहे. पानांना व फळांना क्वालिटी आणि चकाकी उत्तम प्रकारे ठेवते, पिकाची लांबी, रुंदी, उंची वाढवण्याचे काम करते. वंडरफुल हे फळधारणा वाढवण्यासाठी महत्त्वाचे काम करते. कॅस्पर डीएफ आहे आणि त्यांचं सिलिकॉन बेस मध्ये एक स्टिकर म्हणून एक येत आहे. त्यांचे बरेचसेच मी प्रोडक्ट वापरतोय, हे त्याचे बेनिफिट आहे. सिलेक्ट हे अत्याधुनिक पद्धतीचे सिलिकॉन बेस स्टिकर असून 4 ते 5 प्रकारे काम करते. सिलेक्ट हा सर्व प्रकारच्या पाण्याचे pH मेंटेन करण्याचे काम करते. हा स्टिकर स्प्रेडर, ॲक्टिवेटर, स्पॉनिटेटर या सर्वांचे काम करते. सर्वाधिक दोन्ही साईडने पसरवण्याचे काम अगदी जलद पद्धतीने करते. सिलेक्ट हा नवीन पद्धतीचा वापर करून बनवण्यात आलेला ऑल इन वन पद्धतीचा सिलिकॉन बेस स्टिकर आहे. सूर्यवंशीराजे, या प्रोडक्ट विषयी तुम्ही इतर शेतकऱ्यांना वापरण्याचा सल्ला कसा द्याल? माझं तर आवर्जून सांगणं असेल इतर शेतकऱ्यांना की कर्तव्यपूर्तीचे सर्व प्रोडक्ट खरोखरच चांगले आहेत. हा त्याचा रिझल्ट तुम्ही समोर बघू शकता आहे. मी कंटिन्यू कर्तव्यपूर्तीचे प्रोडक्ट वापरतो आहे आणि हा रिझल्ट तुम्ही समोरच बघू शकताय. आधुनिक शेती, शेतीपूरक व्यवसाय, नवीन तंत्रज्ञान, शेतकऱ्यांच्या यशोगाथा, फुलशेती, फळशेती, वनशेती, भाजीपाला पिके, वेलवर्गीय पिके, तरकारी पिके, दूध व्यवसाय, प्रक्रिया उद्योग,
खते, औषधे, बी बियाणे, कृषी क्षेत्रातील तज्ज्ञांचे मार्गदर्शन असे दर्जेदार व माहितीने परिपूर्ण असलेले नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या बळीराजा स्पेशल यूट्यूब चॅनेलला आत्ताच सबस्क्राईब करा व शेजारील बेल आयकॉन नोटिफिकेशन चालू करा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो, धन्यवाद.